नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा नीती अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपलं एक चर्चासत्र आहे आणि हे चर्चासत्र असणार आहे आपलं MPSCच्या बदलत्या पॅटर्ननुसार। विद्यार्थी मित्रांनो, आताच नुकतंच आलेलं MPSC आयोगाच्या नोटिफिकेशननुसार आता राज्यसेवेची जी काही मुख्य परीक्षा आहे ती आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार आहे। म्हणजे पहिले काय होत होतं, GS 1 2 3 4 हे MCQ वाईज होते, 150 मार्काचे पेपर्स होते, बरोबर आहे। आता हेच पेपर हे डिस्क्रिप्टिव्ह आहे। डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, जसं आपण ग्रॅज्युएशनला 11वी 12वीला ज्या पद्धतीने आपण पेपर लिहित होतो डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये, अगदी त्याप्रमाणे ह्या मॅनरमध्ये आपल्याला आता हे राज्यसेवेचे मुख्य परीक्षेचे पेपर लेखी स्वरूपात असणार आहे। आता हा निर्णय अचानक घेतला का तर नाही, साधारणपणे मला असं आठवतं की 2015 पासूनच ही चर्चा होती की जी काही MPSCची जी काही राज्यसेवेची जी परीक्षा आहे ती UPSC पॅटर्नप्रमाणे होणार आहे आणि ज्याच्यामध्ये आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे। उलटा हा निर्णय लेट घेतला आहे मी असं म्हणेल। याच्या पहिले आयोगाने CSAT हा सब्जेक्ट क्वालिफाईंग केला। बरं, तो क्वालिफाईंग केल्यामुळे झालं असं की आर्ट्स बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी त्यांना आता याचा बेनिफिट जास्त होईल। मुळात सिव्हिल सर्व्हिसेससाठी GS चांगलं असणं गरजेचं आहे गणित बुद्धिमत्तेपेक्षा। गणित बुद्धिमत्तेची जास्त गरज बँकिंगच्या एक्झामला जास्त असते, परंतु आपल्या MPSCमध्ये थोड्या प्रमाणात लागते, परंतु मॅक्झिमम जी परीक्षेचं स्वरूप आहे ते GS आहे, म्हणजे जनरल स्टडीज, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र हे मूळ विषय आहेत कोणत्या पण स्पर्धा परीक्षेचे, मग ते UPSC असो किंवा अथवा MPSC असो। मग विद्यार्थी मित्रांनो, हे पहिल्यांदाच घडत आहे का तर नाही। साधारणपणे तुमच्या असं लक्षात येईल 2011 आणि त्याच्या पहिले 2011-12च्या पहिले राज्यसेवेची जी काही परीक्षा आहे ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्येच होत होती। म्हणजे पहिले MPSCची परीक्षा ही लेखी स्वरूपातच होत होती, नंतर ती 12-13मध्ये MCQ स्वरूपात केली मुख्य परीक्षेचा पेपर, आणि आता 2022मध्ये ही परीक्षा परत म्हणजे 2022मध्ये नोटिफिकेशन आलेलं आहे आणि साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की 2023नुसार ज्या काही परीक्षा होणार आहे ह्या आता डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये अर्थातच लेखी स्वरूपात मुख्य परीक्षा होणार आहे। मग आता सध्या तुमच्या असं लक्षात येईल की जी परीक्षा 2022मध्ये होणार आहे, म्हणजे 21 ऑगस्ट 2022ला जी परीक्षा होणार आहे, ह्या दोन बदलांपैकी एक बदल इथं लागू केला आहे आणि तो लागू केलेला आहे पूर्व परीक्षेसाठी, की जो CSAT हा सब्जेक्ट आहे हा CSAT आता फक्त क्वालिफाय आहे। मात्र जो GS म्हणजे जनरल स्टडीज आहे, जो 200 मार्काचा पेपर आहे, याच्याच वर्ण काय ठरणार आहे, मेरिट ठरणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल अगदी UPSC प्रमाणे। परंतु ह्या वर्षी जी मुख्य परीक्षा होणार आहे ही मुख्य परीक्षा MCQ पॅटर्नमध्ये होणार आहे। म्हणून जे विद्यार्थी जरा सिनियर आहे, 4-5 वर्षापासून तयारी करत आहे, ही पण एक्झाम देत आहे, तुम्हाला मी आत्ताच सांगतोय हात धुवून घ्या आताच, कारण की हा पॅटर्न बदलल्यानंतर तुम्हाला हा वाला डिस्क्रिप्टिव्हवाला पॅटर्न अडॉप्ट करायला परत 2-3 वर्ष लागतील। लक्षात ठेवा माझे वर्ड्स। जर तुम्हाला राज्यसेवेमध्ये पद मिळवायचे आहे आणि तुम्ही मागच्या 3-4 वर्षापासून तयारी करत असाल तर ह्याच ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही हात धुवून घ्या। परत पुढे पॅटर्न बदलला, परत अभ्यासाची शैली बदललेला अडॉप्ट करायला खूप प्रॉब्लेम येईल। जी काही MPSCचं नोटिफिकेशन 2023पासून आहे, जे न्यू अपकमिंग स्टुडंट आहे यांच्यासाठी मी असं म्हणेल ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे। मग तुम्ही म्हणणार आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी कसं काय? जे नवीन विद्यार्थी त्यांनी जस्ट ग्रॅज्युएशन त्यांचं संपवलेलं असेल आणि ग्रॅज्युएशनला सगळ्या सत्रांमध्ये लेखी स्वरूपाची परीक्षा असते आणि त्यांना लिखाणाची सवय आहे, बरोबर आहे। आणि दुसरीकडे जे ओल्ड स्टुडंट आहे, जे 2017 किंवा 2016पासून तयारी करत आहे, यांना फक्त आणि फक्त MCQचा सराव आहे। यांना लिखाण म्हणजे काय आहे, रायटिंग म्हणजे काय हे माहीत नाही। फक्त राज्यसेवेला मुख्य परीक्षेला थोडंफार इंग्लिश आणि मराठीचं ते निबंध वगैरे तेवढं ते प्रॅक्टिस करून घ्यायचे, पण विस्तृत स्वरूपात सब्जेक्ट वाईज लिखाण काय असते ओल्ड स्टुडंटला अजिबात प्रॅक्टिस नाही आहे। परंतु जे न्यू अपकमिंग स्टुडंट आहे यांना मी असं म्हणेल ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, डेफिनेटली आहे, कारण त्यांना लिखाणाची सवय आहे। विद्यार्थी मित्रांनो, लिखाण रायटिंग इज अ आर्ट, बरोबर आहे की नाही। कोणत्या पण रायटिंग प्रॅक्टिसमध्ये इंट्रोडक्शन, मग बॉडी आणि मग कन्क्ल्युजन हे लक्षात ठेवा। मी तुम्हाला माझ्या परीक्षेने त्या ॲप्लिकेशनवरती की जो मी स्वतः तुम्हाला मी सांगू इच्छितो की 2014 आणि 15 दोन्ही लागोपाठ इयर्सला मी UPSC प्री आणि मेन्स दिलेली आहे, तर त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे।
आणि त्यानुसार मी तुम्हाला परीक्षा आणि त्या ॲप्लिकेशनवरती रायटिंग प्रॅक्टिस कशी याची मी तुम्हाला पुढे सविस्तर लेक्चर्स देणार आहे. कधी पण लिखाणामध्ये इंट्रो महत्त्वाचा असतो, त्याच्यानंतर त्याची बॉडी महत्त्वाची आहे ज्याच्याबद्दल आपण लिखाण करतो आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कन्क्ल्युजन. आता उदाहरणार्थ तुम्हाला पोव्हर्टीवरती जर त्यांनी लिखाण विचारले तर तुम्ही पोव्हर्टीचं इंट्रोडक्शन देणार, त्या बॉडीमध्ये त्याच्या समस्या देखील मांडणार, परंतु कन्क्ल्युजन मांडत असताना तुम्हाला तुमचा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स मांडावा लागतो. तुम्ही नेहमी निगेटिव्ह पॉईंट जर त्या ठिकाणी मांडलात तर आपलं इम्प्रेशन कमी होतं, आपल्याला मार्क कमी पडतं. कोणता पण जो सिव्हिल सर्वंट असतो त्याला असं ट्रेन केलं जातं की तुमच्याकडे आहे त्या रिसोर्सेसमधनं तुम्ही चांगलं घडून आणा. ज्या गव्हर्नमेंटकडे सध्या योजना आहे त्याच्यातनं अजून काय चांगलं आउटपुट येऊ शकतं, असा पॉझिटिव्ह ॲप्रोच लिखाणामधनं आला पाहिजे समोर. तर लिखाण हे तुमचं पूर्णपणे व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवून आणते, जे कुठे MCQमध्ये होत नव्हतं. आणि MPSC आयोगाचा जो काही हा बदल आहे तो स्वागतार्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2022ला मात्र CSAT क्वालिफाईंग आहे, पण जी मुख्य परीक्षा MCQमध्ये आहे. पुढे 2023ला आणि 2023चं पण नोटिफिकेशन तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये प्राप्त होईल. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे फेब्रुवारी अथवा एप्रिल या महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल. आणि ह्याच महिन्यात म्हणजे एप्रिल मेच्या दरम्यान पूर्वपरीक्षा होईल. आणि ह्या पूर्वपरीक्षेला तुमच्या लक्षात येईल की CSAT हा क्वालिफाईंग आहे, CSAT हा विषय क्वालिफाईंग आहे. परंतु याची जी काही मुख्य परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा मात्र आता ही डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे. जी मुख्य परीक्षा आहे ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात राहणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ह्या 2022 या वर्षी तुम्हाला मुख्य परीक्षा MCQमध्ये द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2023ची जी काही परीक्षा आहे ही तुम्हाला मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये द्यायची आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ही पूर्णपणे लेखी स्वरूपातील हे पेपर असणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे 2022ला हा बदल नाही, 2023पासून बदल आहे. परंतु 2022पासून जो बदल होणार आहे यामध्ये CSAT हा जो विषय आहे हा CSAT विषय क्वालिफाईंग मात्र असणार आहे. आता मुख्य विषयाकडे वळतो. जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह होईल तेव्हा जे न्यू स्टुडंट आहे त्यांना याचा अत्यंत बेनिफिट होणार आहे, अत्यंत बेनिफिट होईल. कोणत्या पण लिखाणामधनं आपला पॉझिटिव्ह ॲप्रोच आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. बरं, आता MPSCने याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही लिखाण कसं करणार, जे तुमचं रायटिंग असणार आहे या रायटिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो, एक तर तुम्ही मराठी लँग्वेजचा वापर करू शकता अथवा तुम्ही इंग्लिश माध्यमाचा वापर करू शकता. आता बरेच टेक्निकल, मेडिकल, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी म्हणतील आम्हाला मराठीमध्ये लिहिता येणार नाही. तुम्ही इंग्लिशमध्ये पेपर देऊ शकतात. फक्त जो भाषा विषय आहे, भाषा विषय मराठी आहे तो मराठीतच द्यावा लागतो. आणि ऑब्व्हियसली जे मराठीवाले विद्यार्थी त्यांना इंग्लिशमध्येच द्यावा लागणार आहे. म्हणजे एकच भाषा विषय आहे मराठी, तो तुम्हाला मराठीमधूनच करावा लागणार आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला ह्या रायटिंगमध्ये जवळपास 9 पेपर तुम्हाला द्यायचे आहेत. याच्यामध्ये पण GS 1, 2, 3, 4 आहे. आता इथे पूर्णपणे एक्झॅक्टली UPSCचा पॅटर्न त्यांनी फॉलो केलं. आता याच्याने फायदा असा होणार आहे आपल्याला की मुलं UPSC आणि MPSC या दोन्ही पण कंबाईन फॉर्मॅटमध्ये आता या परीक्षेची तयारी मात्र ते आता करू शकतात. म्हणजे तुम्हाला आता अलग अलग सेपरेट तयारी करायची गरज नाही आहे. आता बघा, लक्षात घ्या, याच्यामध्ये पण तुम्हाला भाषा विषय आहे, 2 भाषा विषय आहेत. याच्यामध्ये पण तुम्हाला GS 1 आहे, GS 2 आहे, GS 3 आहे, GS 4 आहे. पण आता जे GS 4 आहे हे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे त्याला UPSCमध्ये आपण इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड असं म्हणतो. या धर्तीवरती आता हा पेपर होणार आहे GS 4चा. ज्यांना UPSC आणि MPSC सोबत करायचे त्यांना हे कॉमन विषय राहणार आहे.
कॉमन सिलेबस राहणार आहे. याचा ह्या पूर्ण GSचा जो काही डिटेल सिलेबस आहे, हा डिटेल सिलेबस MPSC आयोगाच्या वेबसाईटवरती आता लवकरच जाहीर होणार आहे, किंवा जे माझे लेक्चर्स काही दिवसांनी बघत असेल तर जाहीर ऑलरेडी झालेला आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटवरती हा पूर्ण अभ्यासक्रम बघू शकता. परंतु जे कॉमन समस्या आहेत, जे UPSCच्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही कॉमन समस्या आहेत, सगळ्यात एक महत्त्वाचं आता इथून पुढे तुम्हाला दिसेल, आता इथून पुढे सगळे चर्चा, स्टडी मटेरियल सगळं हळूहळू आता पूर्णपणे चेंज होतं आहे. हे कटिंग एज आता झालेलं आहे. व तुमच्या असं लक्षात येईल, सगळ्यात महत्त्वाचा विषय जो माझ्या हिशोबाने आहे तो म्हणजे वैकल्पिक विषय आहे. वैकल्पिक विषय, या वैकल्पिक विषयाला आपण ऑप्शनल सब्जेक्ट असं म्हणतो. ह्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुम्हाला एकच सब्जेक्ट निवडायचं आहे, पण ह्या एका सब्जेक्टचे 2 पेपर होतील. पेपर 1 आणि पेपर 2, म्हणजे एकाच विषयामध्ये 2 पेपर असतील. आता वैकल्पिक विषयाची जी काही डेप्थनेस आहे ही विद्यार्थी मित्रांनो ग्रॅज्युएट लेवलची आहे. तुम्ही ज्या विषयामधनं ग्रॅज्युएशन केले तुम्ही ते विषय घेऊ शकतात. पण तुम्हाला इथे मी एक ॲडवाईस देतो, तुम्ही जनरली असेच विषय निवडा जे GSमध्ये पण कॉपी होतात. उदाहरण घ्यायचं म्हणलं तर पॉलिटी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, पॉलिटी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स हा जो विषय आहे हा GSमध्ये पण आहे. उदाहरणार्थ घ्यायचा म्हणलं तर जिओग्राफी हा विषय GSमध्ये आहे. उदाहरणार्थ घ्यायचं म्हणलं तर हिस्ट्री हा पण याच्यामध्ये आहे. तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनचे पण सब्जेक्ट घेऊ शकतात, जसं की जर तुमची कमांड असेल त्याच्यावरती, जसं की ॲग्रिकल्चरचे विषय आहे, जसं की उदाहरणार्थ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विषय असतील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विषय असतील, उदाहरणार्थ फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी हे पण तुम्ही विषय घेऊ शकतात. परंतु त्या विषयामध्ये आपली रुची आहे का, तेवढी डेप्थनेस आहे का ते पण बघणं अनिवार्य आहे. पण माझं तुम्हाला मत असं आहे की तुम्ही असेच विषय निवडा जे परत GSमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला डबल अभ्यास करायची गरज नाही ना. म्हणजे जर तुम्ही पॉलिटी इंटरनॅशनल रिलेशन्स घेतलं, येते लक्षात, तुम्हाला GS2मध्ये आहेच ते ऑलरेडी, आणि त्या कारणामुळे आपण एकाच अभ्यासक्रमामध्ये दोन्ही पण एक्झाम म्हणजे दोन्ही पण पेपर आपण चांगलं प्रभुत्व मिळू शकतो. परंतु इथे एक अडचण अशी आहे, जे ऑप्शनल विषय त्याच्यात तुम्हाला थोडेसे स्पेशल महत्त्वाचे एफर्ट घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मी आतापासून सांगतो, जर तुम्ही आतापासून स्टडी करत आहात 2023ची, तर तुम्ही याची मुख्य परीक्षेला पात्र होऊ शकता. म्हणजे किमान 1 इयर हे तुम्हाला लागेल, हे लक्षात ठेवा, हा पूर्ण अभ्यासक्रम संपवण्यासाठी. बरं, याच्यामध्ये अभ्यासक्रमाची मेथड कशी पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा जे नवीन स्टुडंट आहे, या नवीन स्टुडंटला मी आता सांगणार आहे की नेमकं आता याच्यामध्ये अभ्यासक्रम समजून घेणं आणि सुरुवात कसं करणं हे तुम्हाला मी सांगतो. मी परत सांगतो, आता तुम्हाला जे नवीन विद्यार्थी आहे, जे ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी आहे, त्यांना खूप फायदा होणार आहे. कारण तुम्हाला ऑलरेडी लिखाणाची सवय, जे थोडे ओल्ड स्टुडंट आहे 3-4 वर्षापासून आहे, त्यांची खूप मात्र या ठिकाणी प्रॉब्लेम्स येणार. कारण की तुम्ही एका मोडमध्ये 3-4 वर्षापासून अभ्यास करतात MCQच्या, सडनली आता डिस्क्रिप्टिव्ह झालं तर डेफिनेटली इथे मात्र प्रॉब्लेम येतो. परंतु आता जे नवीन विद्यार्थी आहे यांनी करायचं काय? जे ग्रॅज्युएशनला आहे, 3rd इयरला आहे, 4th इयरला आहे, किंवा 12वीपासून जे सुरुवात करताय, सगळ्यात प्रमुख मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की आपला जो काही अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम अक्षरशः पाठ करणे, अभ्यासक्रम पाठ करणे, पहिलेच ऑप्शनल विषय निवडून ठेवणे. माझ्या मित्राने भूगोल घेतला म्हणून मी पण भूगोल घेतो असं करू नका. तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये रुची आहे का, तुम्हाला त्या विषयामध्ये लिखाण काम करता येतं का, असाच विषय तुम्ही निवडा, हे लक्षात घ्या. ट्रेंडकडे नका बघू किंवा अमुक ठिकाणी ठराविक विषयाचे क्लासेस होतात म्हणून तोच विषय घ्या, असं नाही आहे. तसं UPSCमध्ये अँथ्रोपॉलॉजी सारख्या विषयामध्ये घेऊन बरेच जण कलेक्टर झालेले आहेत, ज्यांनी कोर सब्जेक्टच्या अलावा दुसरे सब्जेक्ट्स निवडले, जसं की सोशलिझम आहे, बरोबर आहे की नाही, समाजशास्त्र आहे, हे विषय घेऊन मुलं पास होतात. पण तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट कोणता आहे ते खूप महत्त्वाचं आहे. समजा तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आणि तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग खूप परफेक्ट जमतं,
पण तुम्ही एक XYZ MPSCच्या क्लासला गेलात आणि तिथं मला राज्यघटना शिकवत आहे फक्त, म्हणून ते शिकवत आहे, क्लास अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहे, म्हणून तुम्ही तुमचं गोल शिफ्ट करू नका. हां, नक्कीच रिसोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे कमी अवेलेबल असतील, तुम्ही ते कलेक्ट करा, हे पण घ्या. फायदा असा होईल की त्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असणार आहे, जेणेकरून तुमची ग्रोथ होऊ शकते. पण शक्यतो जे कोर सब्जेक्टवाले जर तुम्ही सब्जेक्ट निवडले तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर पहिलेच तुम्हाला तुमचा ऑप्शनल विषय निवडायचा आहे. लक्षात घ्या, इथं असं चेंज करता येत नाही बार बार. येते लक्षात, नंबर चेंज केल्यासारखं, एक महिन्यात हा ऑप्शनल, दुसऱ्या महिन्यात तो ऑप्शनल, असं करू नका. तुमचा एक ऑप्शनल पहिले ठरवून घ्या. अभ्यासक्रम, ऑप्शनल विषय. दुसरं काम तुमचं असणार आहे कलेक्टिंग रिसोर्सेस. तुमचा अभ्यासक्रम ज्याच्यातनं पूर्ण होणार आहे अशा पुस्तकं, नोट्स, रिसोर्स कलेक्ट करणे. त्यानंतर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की सुरुवातीला बेसिक NCERT आणि स्टेट बुक, जे एकदमच नवीन विद्यार्थी आहे याचं बेसिक रीडिंग घेऊन घ्यायचं. साधारणपणे 2 मंथपर्यंत, 2 महिन्यापर्यंत एक बेसिक रीडिंग तुम्हाला घ्यायची याची. त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे की तुम्ही डेली न्यूजपेपर तुम्ही रीड करायचा आहे. आणि जरा चांगला न्यूजपेपर रीड करा. लोकमत वगैरे असं नाही की म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी लोकसत्ता असेल, इंडियन एक्सप्रेस आहे, हे न्यूजपेपर तुम्ही रीड करा. हे कंटेंट वाईज चांगले आहेत. न्यूजपेपर वाचल्याने फायदा असा होईल, व्होकॅब्युलरी पण चांगली होते, कंटेंट समजतो, लिखाणासाठी शब्द सुचतात आपल्याला. आणि हे लिखाण जेव्हा करतो, एखादं जेव्हा ब्लँक पेज आपल्यासमोर येतं ना, तेव्हा ते लिहिण्यासाठी डोक्यात पूर्ण मटेरियल पाहिजे. आणि ते एका दिवसात येत नाही, ते एक तपस्याने येतं, हे लक्षात ठेवा. डेली न्यूजपेपर तुम्हाला रीड करायचा आहे. NCERT स्टेट बुक्स तुम्हाला रीड करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचे रेफरन्सेस रीड करून तुम्हाला नोट्स बनवणं आहे कंपल्सरी. आता डिस्क्रिप्टिव्ह पेपर म्हटलं की नोट्स पण तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह आल्या पाहिजे. आता शॉर्ट नोट्स म्हणजे पूर्वपरीक्षेसाठी चालेत, परंतु जे काही तुमचे डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स आहेत त्याला तुमचे लिखाणाचा सराव तुम्हाला पाहिजे. साधारणपणे पूर्वपरीक्षा झाल्यानंतर जेव्हा मुख्य परीक्षा येते ह्या दरम्यान तुम्ही डेली लिखाण करायलाच पाहिजे. तुम्ही डेली लिखाण करायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करेल क्लास. तसं MPSCमध्ये लगेच क्लास लावण्याची गरज नाही, तुम्ही सगळं सेल्फ करू शकता. जर तुम्हाला गायडन्सची आवश्यकता लागली तरच तुम्ही गायडन्स घ्या, तरच तुमचे पैसे खर्च करा, हे पण तुम्हाला मी सांगतो आहे. आणि माझ्या परीक्षानिधीच्या प्लॅटफॉर्मवरती मी सगळं गायडन्स तुम्हाला एकदम चीप रेटमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन, अँड्रॉइड ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्रोव्हाइड करतो आहे. रायटिंग प्रॅक्टिस, ऑप्शनल विषय, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, हे 3 ऑप्शनल सब्जेक्ट्स आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून त्याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला बघायला प्राप्त होईल. तर हे क्लासेसचं तुम्ही गायडन्स घेऊ शकतात. पुढे इंटरव्ह्यू साक्षात्कारचं कुठे पण तुम्ही ते डेमो इंटरव्ह्यू घेतात, तिथे तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता. नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात मुख्य परीक्षेपासून करायची. जेव्हा पूर्वपरीक्षेला साधारणपणे 3 महिने बाकी आहे तेव्हापासून तुम्ही पूर्व करायचं. पूर्वनंतर मुख्यपर्यंत तुम्ही लिखाणाची प्रॅक्टिस करायची. मुख्यनंतर जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू येईल तुम्हाला तुमचा रेझ्यूम आहे त्या रेझ्यूमवरच तुम्हाला कार्य करायचं आहे. अशा पद्धतीने 1 वर्षाच्या मेहनतीने तुम्ही DC, DYSP, तहसीलदार अशी क्रीम पोस्ट करू शकतात. सोबतच तुम्ही हाच अभ्यासक्रम UPSCच्या एक्झामला पण लागू करू शकता. थोडासा पॅटर्न अलग आहे UPSCचा, काही क्वेश्चन्स अलग येतात नक्कीच, परंतु तुम्ही म्हणजे मोस्टली म्हणजे हे MPSC तर 100% UPSCमध्ये आहे, जे एक्स्ट्रा 20-30% तर तुम्हाला तिथं एफर्ट लावून करता येईल. म्हणजे MPSC राज्यसेवा करणारा विद्यार्थी सहज UPSCची एक्झामिनेशन सहज आरामशीर देऊ शकतो, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अशा पद्धतीने हा तुमचा अभ्यासक्रम राहिला. ही विस्तृत चर्चा मी तुम्हाला सांगितली. आता इथं प्रॉपर गायडन्सला खूप महत्त्व आलेलं आहे. रट्टा मारून अभ्यास करणं किंवा रट्टा मारून शिकवणाऱ्या शिक्षक लोकांपासून तुम्ही आता दूर राहा. ज्याला खरंच डिटेल नॉलेज आहे, ज्याला खरंच त्या सब्जेक्टची जाण, त्याच्याचकडनं तुम्ही ह्या सर्व विषयांचा गायडन्स घ्या आणि डेडिकेटेडली तुम्ही 1 वर्षभरची तयारी करा. जर तुमचं या राज्यसेवा परीक्षेप्रती
तुम्हाला हे वाटत असेल की हे जमणार नाही तर तुम्ही कंबाईनवर शिफ्ट होऊ शकतात. कारण संयुक्त गट ब चा जो काही पेपर आहे तो कधीच डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही असं मला वाटतं. तो डिस्क्रिप्टिव्ह होणारच नाही. संयुक्त गट ब प्री असेल किंवा मुख्य असेल. पण राज्यसेवा आता डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. 2022 आता जे जुने विद्यार्थी आहे, तुम्ही 2-4 वर्षापासून तयारी करत आहात, तुमच्याकडे संदर्भ ग्रंथ आहे ह्या पॅटर्ननुसार, आता नाही तर कधी नाही 2022मध्ये जर तुम्ही राज्यसेवानी झालात तर तुम्हाला खूप जास्त अडचणी 23मध्ये येणार आहे. आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर न्यू स्टुडंट्स की त्यांना ऑलरेडी लिखाणाची सवय आहे आणि ते लिखाणाची सवय असल्या कारणामुळे या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि कधी पण आता आपल्या हातामध्ये MPSCने काय निर्णय घ्यावा हे तर नाही आहे. MPSC निर्णय घेणार आहे, त्यांना अधिकारी निवडायचे, त्यासाठी ते परीक्षा कशी ठेवायची त्यांची ते अधिकार आहे. विद्यार्थ्याचं काम त्याच्यानुसार अभ्यास करणं आहे, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी हा नेहमी अभ्यासातच तो पाहिजे. अभ्यासक्रमानुसार जे पॅटर्न दिलं त्या पॅटर्नला तो फॉलो करणारा पाहिजे, हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर MPSCचा हा विस्तृत पॅटर्न तुम्हाला मी सांगितलं. याच्यामध्ये संदर्भ ग्रंथ खूप महत्त्वाचे, ते लक्षात ठेवा. अभ्यासक्रम ऑप्शनल विषय पहिलेच निवडून घ्या. ऑप्शनल विषय बार चेंज करू नका. तुमचं खरंच ज्याच्यामध्ये प्रावीण्य आहे तोच ऑप्शनल निवडा. मित्रमैत्रिणींनी घेतला म्हणून तो ऑप्शन घेऊ नका. तर तुमचं जर कॉन्फिडन्स असेल तर तो विषय तुम्ही घ्या, कारण की ऑप्शनल विषयाला 500 मार्क आहे हो. सगळा खेळ ऑप्शनल सब्जेक्टवरच आहे. जर तुम्हाला ऑप्शनलमध्ये जर चांगले मार्क आले तर तुमचं डेफिनेटली UPSCला पण तोच फंडा आहे. तुमचं जर ऑप्शनलमध्ये जर तुम्ही एकदम परफेक्ट राहिले तर तुम्ही डायरेक्ट पोस्टच काढतात. पण ऑप्शनलमध्ये चुकलात तर मात्र रिझल्ट येत नाही. म्हणून मुख्य परीक्षेला सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑप्शनल विषय. कारण GSचा तुम्ही अभ्यास करतच आहात पूर्व परीक्षेसाठी पण. मग मुख्य परीक्षेला नवीन काय आहे तर ऑप्शनल सब्जेक्ट आहे, हे लक्षात घ्या. शक्यतो माझी ॲडवाईस अशी आहे की ऑप्शनल विषय असा निवडा जसं की जिओग्राफी, इंटरनॅशनल रिलेशन, पॉलिटी किंवा हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, हे असेच विषय निवडा जे प्रीला पण आहे, जे GS 1 to 3 मध्ये पण आहे. ठीक आहे, चला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तर तुम्हाला मी संपूर्ण डिस्क्रिप्टिव्ह यामध्ये डिटेल्स सांगितलेलं आहे. आता तुम्ही तयारीला लागा, प्लॅन बनवा. अधिकारी बनायचं आहे, एक्झिक्युशनला लागा. ठीक आहे, हे दिलेले स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा. मला असलेला माझा UPSCच्या अनुभवातून, मी तसं UPSCचं मेन्स एक्झामिनेशन 2 वेळेस मी दिलेले आहेत, तर त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे की कशा पद्धतीने हे डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स असतात, तर कशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची रजा घेतो आणि तुम्हाला पुढील लेक्चरमध्ये याच विषयांबद्दल आणखीन डिटेलमध्ये गायडन्स करणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.